महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून तिढा निर्माण झालेला आहे। पहिल्याच संयुक्त मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात उघडपणे या चेहरा जाहीर करा अशी मागणी केल्यामुळे महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचं पुढे आलंय। ठाकरेंनी टाकलेल्या या दबावाच्या राजकारणाला काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी बळी पडणार की निकालानंतरच चेहरा ठरणार, यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। नव्यात मुख्यमंत्री पदावरून तिढा, सीएम पदाचा उमेदवार जाहीर करा। मविया मेळाव्यात ठाकरेंची जाहीर मागणी। मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, यावरून मवियात तिढा दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसतंय। आतापर्यंत दुसऱ्या फळीतले नेते यावर भाष्य करून एकमेकांवर कुरघोडी करत होते, मात्र मवियाच्या पहिल्या संयुक्त पदाधिकारी मेळाव्यात थेट उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली। एवढंच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री पदाचा चेहरा असला तरी आपण त्याला पाठिंबा देऊ, मात्र उमेदवार जाहीर कराच अशी ठाम भूमिका ठाकरेंनी घेतली आहे। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चांगलीच अडचण झाली आहे। तर नेतेच याबाबत काय तो निर्णय घेतील असं सांगत काँग्रेसनं मेळाव्यात या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली। आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत, युतीमध्ये बसलेत, त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। टीव्हीला सध्या वातावरण बनवलं जात आहे की कोण मुख्यमंत्री बनणार महाविकास आघाडीचा। उद्धवजीने मुद्दामून तो प्रश्न या ठिकाणी टाकला, माध्यमात ते वेगळ्या पद्धतीनं जात असेल। मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही। ज्याच्या जास्त जागा जिंकून येतील त्याचा मुख्यमंत्री असं काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते वारंवार सांगतायत, मात्र हे धोरणच उद्धव ठाकरेंना मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कारण जास्त जागा निवडून आणण्याच्या नादात मित्रपक्ष एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठीच काम करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। एवढंच नव्हे तर त्यांनी हे सांगतानाच भाजप शिवसेना युतीतला या पाडापाडीचा अनुभव जाहीररित्या सांगितला। मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू, काय करायचं ते आम्ही नाही, पण आणखीन पुढचा धोका सांगतो। आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो। विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी मवियानं आपल्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा घेतला, मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची ठाकरेंनी उघडपणे मागणी केल्यानं मविया कार्यकर्त्यांमध्ये एकोपा निर्माण होण्याऐवजी वाद निर्माण होऊन डोकेदुखी वाढणार तर नाही ना, हेच मवियाला टेन्शन आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।